आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खरं खरं रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर आमची खोडत प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर आमची खोडत प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर आमच्या खोडत मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर आमच्या खोडत मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर धन्यवाद डीजे सर. खोडत प्रीमियर लीग या स्पर्धेचं असणारं शीर्षक गीत आपण सर्वांनी ऐकले. मॅचला होती सुरुवात. एका बाजूने श्रीजा 11 गणेश ढाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले, तर त्यांच्या विरोधामध्ये जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडत या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायची आहे. आणि करडे संघ आलेला नाहीये. किटचा थोडा इश्यू असल्यामुळे करडेचे काही किट खोडत संघाच्या खेळाडूंनी परिधान केलेत. परत कोणत्याच प्रकारचा इश्यू नको याची नोंद सर्व संघांनी घ्या. पहिला चेंडू अकिबच्या बॅटमधून आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. खणखणी सनसनी चौकार. 4 रन. आहे T20 स्पोर्ट्स बेल्ले संघाचे 12th मॅन झाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात लाजवाब, सुरुवात अफलातून. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर अफलातून होताना पाहायला मिळाली आहे. इथे बॅकफुटवरती सरकत हलक्या क्षेत्राने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार, क्रिकेटची पंढरी असणारं गाव खोडद नगरीमध्ये मात्र क्रिकेटमय वातावरण संपन्न होत आहे. निमित्त आहे KPL पर्व 7वा. इथे शरीरभेदक मारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती असणारा खेळाडू आहे गणेश भालेराव. अनुभव प्रचंड मोठा आहे आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये करतायत. जवळपास 40 ही ओलांडली आहे. परंतु अजूनही जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सूरलय ताल जबरदस्त पाहायला मिळतोय. सातत्याने याच मैदानावरती सराव सातत्य करणारे खेळाडू आहे. यजमान आयोजक संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. इथाडा बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती स्वीशीटचा फटका सजवला आहे. जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी सनसनी चौकार. 4 रन. धावफलकावरती नजर टाकूया. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. खोडद प्रीमियर लीग आणि एक जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये
अकी बेपारी करताना पाहायला मिळतील. 3 चेंडू 9 धाब्यांची खेळी आहे. 2 चौकार आणि 2 सिंगल ह्या षटकामध्ये खर्च करताना गोलंदाज गणेश भालेराव पाहायला मिळालेत. कमबॅक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. गणेश सज्ज आहेत. इथे देखील रिवर्स स्वीप आणि याच बरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा आलाय. वा भाई वा, 4 रन चौकार. धावफलकावरती जर पाहिलं तर पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने आकिब तर दुसऱ्या बाजूने गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक वेगवान सिंगल येते. डिरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. निर्णय काही क्षणामध्ये त्यांना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. OUT आउट. फलंदाज आकिब बॅक टू द पॅव्हेलियन. परंतु सुरुवात लाजवाब करताना आकिब यांना आपण पाहिलंय. क्रिकेट पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज राहुल साळुंके मिस्टर JPL म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने खोडदनगरीकडून आपण पाहिली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, अज्जू बेपारी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकिबला मात्र इथे धावची स्वरूपात बाद करण्यामध्ये यश आले. पहिली विकेट तर आली आहे, परंतु अज्जू बेपारी दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज अज्जू करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कष्ट दोनही बाजूने घ्यावे लागतील. राहुल साळुंके एका बाजूने आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून अनुभव प्रचंड मोठा आहे. अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. राहुल स्ट्राईकच्या दिशेने. अज्जू हा चेंडू इथे भरगा वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आम्ही सातत्याने सांगत असतो, ज्या गोलंदाजांनी मोठ्या मोठ्या फलंदाजाला लागू दिली नाही त्याच्या गोलंदाजीची चाहूल, त्याचं नाव आहे खोडद गावचा साळुंके राहुल. जबरदस्त अफलातून गोलंदाजी आहे. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न. बडी मछली जाल में अज्जू बेपारी बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 2. विकेट आली आहे. फलंदाज बाद. शास्त्र्याला परतताना पाहायला मिळेल. शून्यावरती बाद करण्यामध्ये यश राहुल साळुंकेला येते. तर न्यू बॅटर स्वप्नील जगताप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. डावकऱ्या हाताचा घणाघाती फलंदाज म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने बेल्ले संघाकडून आपण पाहिली आहे. चौदा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 राहुल साळुंके कमालीची गोलंदाजी करतायत. इथे आडव्या बॅटने हवाई फायर तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. उंची आहे, लांबी मिळणार का? तिथे लांबी कमी पडली आहे आणि सीमारेषेच्या लगत अगदी झेल टिपला जाईल.
स्वप्नील जगताप देखील शून्यावरती बाद होतोय. लागोपाठचे दुसरे विकेट आलेत. चा दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. या अगोदरच्या चेंडूवरती अज्जू बेपारीला परतवण्यामध्ये यश, त्याच्या पाठोपाठ स्वप्नील देखील शून्यावरती बाद होत आहेत. तर न्यू बॅटर सुमित भंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. लागोपाठची तिसरी विकेट येणार का? अद्याप तरी स्पर्धेतील विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, परंतु आज स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येत आहे. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाचे असणारे संघ मालक, दीपिका डेअरी फार्मचे असणारे सर्वे सर्वा डॉक्टर सतीशजी पानमन साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल साळुंके काय गोलंदाजी आहे मित्रांनो. राहुल साळुंकेची गोलंदाजी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अलोंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी आपण पाहूया क्रिकेट मधली आत्महत्या. धावचे स्वरूपात फलंदाज बाद, परंतु विकेट हॅट्रिक मध्ये धावची स्वरूपात झालेला फलंदाज बाद पाहिलाय आपण. इथे विकेट हॅट्रिक नाहीये. क्रिकेट म्हणजे फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत आहेत. अज्जू बेपारीचा झेल ज्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय सुदर्शन गायकवाड, त्या क्षेत्ररक्षणासाठी त्या झेलसाठी सिद्धेश गायकवाडने जो झेल पकडलाय त्या झेलसाठी सुदर्शन गंगाळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. न्यू बॅटर मंगेश गोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेऊ द्या. सरपंच आदरणीय विजयजी गायकवाड आणि लक्ष्मणजी थेटे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटची पंढरी खोडद प्रीमियर लीग KPL चा थरार आणि राहुल साळुंके आपल्या नावाचा डंका वाजवतोय. 14 धावसंख्येवरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. श्रीजा 11 गणेश धाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. राहुलचं कौतुक करावं लागेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट घेतल्यात. काय गोलंदाजी आहे मित्रांनो राहुल साळुंकेची. कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नक्कीच करतायत राहुल. का मला मिस्टर JPL म्हणून ओळखलं जातं याची प्रचिती मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतील. राहुल साळुंके अफलातून गोलंदाजी आहे. इथे देखील शरीरापासून चेंडूला दूर ठेवलाय. भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा आहेत. मित्रांनो या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 फलंदाज बाद आहे आणि अवघी 1 धाव खर्च करताना राहुल साळुंके पाहायला मिळालाय. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट राहुल साळुंकेसाठी झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी आहे. पंधरा धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. षटक क्रमांक 3 संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी
गणेश भालेराव गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. या अगोदर एक षटक हातालं होतं. त्या षटकामध्ये 14 धाबा खर्च करताना गणेश यांना आपण पाहिलंय. या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज करतील. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वेती आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 धाबा, 16 अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र वयाच्या 16 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतरत्न सारखा पुरस्कार माझ्या क्रिकेटच्या देवाच्या नावावरती आपण सर्वांनी पाहिलाय. धावांसाठी धाव आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इथे 2 धाबा यशस्वीरित्या येतील. धावफलकावरती 18. तर 16 ज्या अंकाची चर्चा करत असताना वयाच्या 16 वर्षी 18 पकड जातीचे मावळे छत्रपती शिवरायांनी एकत्रित केले. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण माझ्या राजाने बांधलेलं आपण सर्वांनी पाहिलंय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. 18 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दबाव, दडपण, प्रेशर, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक न पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. गाव सोसावे लागतील. अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल. धावफलकावरती जर पाहिलं तर 19 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. फार मोठा वसा वारसा 19 या अंकाचा जुन्नर तालुक्याला आहे. 19 फेब्रुवारी 1630. जुन्नर तालुक्यातील असणारं कुसूर गाव आणि या कुसूर गावातील असणारा शिवनेरी किल्ला. या शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या राजाचा जन्म झाला. अगदी मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं बाळकडू छत्रपती शिवरायांना शिवनेरी किल्ल्यावरती दिलं आणि त्यानंतर स्वराज्य निर्माण करताना आपण सर्वांनी पाहिलंय. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक किल्ले नक्कीच माझ्या राजाने या स्वराज्यामध्ये आणलेले आपण सर्वांनी पाहिले. 3 षटकं संपली. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आहेत. जात आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धाबा आहेत. गणेश भालेराव या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा खर्च करताना पाहायला मिळाल्या. छोटासा ड्रिंक ब्रेक होतोय आणि त्यानंतर पुनश्च एकदा मॅचला सुरुवात होईल. तोपर्यंत पुनश्च एकदा ऐकूया डीजेची सुंदर अशी मेजबानी. धावफलकावरती जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आहेत. उर्वरित 3 षटकं अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सुमित भंडारी आणि दुसऱ्या बाजूने मंगेश गोरे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतील राहुल साळुंके. समोरदिशेने चेंडूला खेळलोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. एक सिंगल येते. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 21 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण, परंतु अशांत करणारी फटकेबाजी येणाऱ्या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. फटकेबाजी करावीच लागेल. धावांचा महापूर आणावा लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने आक्रमण आहे. उंची मिळाली आहे, लांबी कमी पडली आहे आणि तिथे सीमारेषेच्या लगत झेल टिपलेला पाहायला मिळेल. अजून एक विकेट राहुल साळुंकेला मिळाली जाते. फलंदाज बाद.
सूरजने जो झेल घेतला त्या झेलसाठी डॉक्टर पानमन यांच्या माध्यमातून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक आहे. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अडचणी आणि अडचणींचा सामना संघ करतोय. कुसुबाग राजांनी देखील सांगितले, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत. न्यू बॅटर सुरेश गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. इथे देखील शरीरभेदक मारा येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, भन्नाट वेगात चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होत आहेत राहुल साळुंके. मित्रांनो, राहुल साळुंके जर पाहिलं गेलं तर हा देखील खेळाडू 40+ आहे, परंतु अजूनही जर गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर एक जबरदस्त कामकाज त्याचं पाहायला मिळत आहे. अफलातून कामकाज. राहुल साळुंके खोडद नगरीचं असणारं जुनं जागतं नाव. आज पुनश्च एकदा बहरदार अफलातून गोलंदाजी करताय. इथे देखील पुनश्च एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, बुडा होने वाला शेर कभी घास नाही खाता, वो मांस ही खाता है. जरी माझं वय झालं असेल ना, परंतु क्रिकेटमध्ये माझं नाव कधीच कमी होणार नाही हे सांगतायत मैदानाच्या आतमध्ये राहुल साळुंके. कमालीची गोलंदाजी कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसभरामध्ये देखील या गोलंदाजाची आपण पाहिली आहे, आणि आज देखील तशाच प्रकारचं कामकाज करतायत. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धावी त्यांना पाहायला मिळेल. अद्याप तरी 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे. 1.5 षटकाचा खेळ हाताला आहे. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवत 2 विकेट घेताना त्यांना आपण पाहिले. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. या षटकामध्ये देखील अफलातून गोलंदाजी. 2 षटकं हाताळली आहेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट घेतल्यात. मित्रांनो, राहुल साळुंकेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 मार्गस्थ होईल आणि गोलंदाजीच्या माध्यमातून डॉक्टर विजय तट्टू गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. कालही या गोलंदाजाची गोलंदाजी आपण पाहिली. जबरदस्त गोलंदाजी डॉक्टर विजय तट्टू यांची पाहायला मिळाली. स्ट्राईकला सुमित. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू भन्नाट सुरेख लाजवाब अफलातून लागोपाठचा दुसराही डॉट. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. अक्षरशः बांधून ठेवलंय, बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये, जकडून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना. गोलंदाजी मात्र जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाची लाजवाब होताना पाहायला मिळते. इथे देखील पुढे सरसा व चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. गोलंदाज बावीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडव्या बॅटने लोअर फुल टॉस चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सुमित भंडारीच्या बॅटमधून धडक बेधडक षटकार.
धावफलकावरती जर पाहिलं तर 28 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील सुमितच्या बॅटमधून आक्रमण आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसराही आलाय. फटका असा षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलकावरती 34 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमणावरती सुमित उतरत आहेत. आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाही आहे. फेकी अस्तव्यस्त होती. बॅकअपचं काम सुरेख होतंय. तोपर्यंत जर पाहिलं तर एकच धाव, एका धावेने समाधान. धावफलकावरती 35 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. राजुरीचा आमचा बराचसा मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्वच तमाम मित्रपरिवाराचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटक संपेल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला आहे. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आहेत. या षटकामध्ये डॉक्टर विजय तट्टू 14 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. स्वप्नीलजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून जर इथे कोणताही गोलंदाज जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडस संघाचा गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करू द्या, त्यासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सिद्धेश गायकवाड. कशा प्रकारचं कामकाज सिद्धेश करतील. स्ट्राईकच्या दिशेने सुमित भंडारी आहेत. 2 उत्तुंग फटके सुमित यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. 11 चेंडू 17 धाव्यांची खेळी सुमित भंडारीची. इथे आडव्या बॅटने शॉटम फुल केलाय समोरच्या दिशेने. हवाई तडाका, छत्रपतींची तळपती तलवार. इथे येतोय षटकार. चेरन आलाय. षटकाराच्या मदतीने 41 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धेश आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. आणि सिद्धेश जर विकेट हॅट्रिक पूर्ण करत असतील, स्वप्नील गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सुरुवातीला 500 होतं, आता त्यामध्ये थोडीशी वाढ होताना पाहायला मिळाली आहे. एक्केचाळीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे उजव्या यष्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजाची चुकली वरती 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धेश यांच्या प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विवेकजी घंगाळे सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपये. 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आहे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. आणि इथे अगदी आपण पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होताना पाहायला मिळतील. पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज असेल बाद. विकेट. भिडू
सुमित बाद होत आहेत तर न्यू बॅटर निलेश बांगर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खुलो टप्प्या चेंडू समोरच्या खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रिकॉलमध्ये थोडीशी बिघाड होताना पाहायला मिळाली, परंतु एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 44 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक देत ओव्हर. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. कोच आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरून नक्कीच इंस्ट्रक्शन दिल्या जात आहेत. प्रमोद सर इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर आहे. चुकीला माफी नाहीये. 4 धावा येतील. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या चुका टाळाव्याच लागतील, कारण एक एक धाव महत्वाची आहे. इथे देखील बॅट चालकीची एज यष्टेंच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फेकी अगदी आपण पाहूया थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे जाईल. संघाचा अर्धशतक पूर्ण होईल. श्रीजा 11 गणेश शेठ हाडवळे T20 स्पोर्ट्स यांच्या धावफलकावरती जर नजर टाकली तर तब्बल 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षण खराब. खिलाडी के मस्तक पे दस्तक और 4 रन. वरती धडक बेधडक चौकार येताना पाहायला मिळालाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 54 धावा श्रीजा 11 गणेश शेठ हाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले या संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. 54 बनवल्यात तर विजयासाठी जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडत या संघाच्या समोर 36 चेंडू आणि 55 धाब्यांचं आव्हान ठेवलं गेलंय. 36 चेंडू 55. आता विनंती असेल श्रीजा 11 गणेश शेठ हाडवळे T20 स्पोर्ट्स बेल्ले संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडत या संघाची दाखल होणं गरजेचं आहे.
थँक्यू. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पावल येथे लढवय्या सदाशिरी, रणफंदीची जाता मची कोणाबा भयभीत करी. नमस्कार सर्वांचंच क्रिकेटची पंढरी म्हणून खऱ्या अर्थाने ज्या गावाला ओळखलं जातं, खोडद नगरीमध्ये सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत असेल. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आयोजित आपण पाहतोय या ठिकाणी क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा सोहळा आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं T20 स्पोर्ट्स जुन्नर तालुक्यातील एक टेनिस बॉल क्रिकेटमधील नेहमीच चर्चेमध्ये असणारा संघ अर्थात बेल्ले संघ मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक करण्यासाठी बेल्ला एक्सप्रेस सुमित भंडारी तयार आहेत. पहिलाच बॉल ध्रुवमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन मध्ये जाणार आहे क्षेत्ररक्षक कोणत्या नसेल. पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळत आहेत इथे धावा 4 चौकार. थँक्यू. या ठिकाणी स्वप्नीलजी गायकवाड यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अमित गायकवाड यांनी जर चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आपण पाहतोय संघ मालकांच्या वतीनं ह्या जोडीनं जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा येत आहेत अर्धा 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 डझन. शेरन षटकार. आपण पाहतो या ठिकाणी जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाचे संघ मालक लंकुअण्णा गायकवाड आणि दुसरे संघ मालक आपण पाहतोय योगेश शेठ मुळे. त्याचप्रमाणे डॉक्टर सतीशजी पानमन यांच्या वतीने आपण पाहतोय अधिक भाऊ जाधव यांच्या वतीनं ह्या दोन फलंदाजांनी सामना जिंकून दिला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक हे असणार आहे. आणि 2 बॉलवरती 2 जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिले. सुमित तयार आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न 30 दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मात्र सुमित भंडारी यांच्या माध्यमातून ह्या बॉलमध्ये आपण पाहिलं कमबॅक मिळवलं. गुड वरती बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये आपण पाहतो व्यवस्थित संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिल्या 2 बॉलवरती खरं तर 2 बिग हिट तुम्हाला पाहायला मिळाले. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 10 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय T20 स्पोर्ट्स बेल्ला. ह्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय खरं तर ही मॅच इथे मात्र रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला अमित आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाळा मैदानाच्या आतमध्ये. तर सुमित भंडारीचं हे षटक आपण पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलेत इथे खूप दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अमित यांच्या बॅटमधनं येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण आपण पाहतोय अगदी जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 55 धावेंचं टार्गेट आहे. 33 मध्ये 45ची गरज. फुलत लेनचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. तर निलेश निकम यांनी या ठिकाणी कळवले बाळा यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक बाळा यांच्यासाठी देखील दिलं जाणार आहे. प्रत्येक खेळाडूवरती आपण पाहतोय खरं तर घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. घरचे खेळाडू इथे मात्र परफॉर्मन्स देत आहेत. सुमित भंडारी तयार असतील. स्ट्राईक एंडवरती बाळा. उंचावून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. इथे आपण पाहतोय बीट केले मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल केलाय सुमित भंडारी यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती खरं तर जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघानं खूप अमेझिंग स्टार्ट मिळवला. दर्जेदार सुरुवात मिळवली. पण त्यानंतरचे 2 बॉल सुमित भंडारीच्या कक्षेमध्ये इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गती कमी होती. अचूक टप्पा आपण पाहिला. स्विंग केला बॉल आणि त्याबरोबर आपण पाहतोय बाउन्स या बॉलमध्ये अप्रतिम जो पाहायला मिळाला. सिमेंट विकेटवरती
अशा पद्धतीचे बॉल खरं तर तुम्हाला मोठ्या स्ट्रोक पासून वाचवणार आहेत. षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपलंय आणि पहिलं षटक संपत असताना जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद धावफलकामध्ये 11 धावा, उर्वरित 30 बॉल आणि 44 धावांची गरज. षटक क्रमांक 2 कडे आपण जातोय. बॉलिंग मार्क वरती अज्जू बैपारी आपल्याला पाहायला मिळतील. फार कमी वेळा आपण अज्जूला बॉलिंग करताना पाहिले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, तिथे मात्र सुमित बॉल पर्यंत पोहोचतील. चांगल्या पद्धतीने इथे मात्र फिल्डिंग मध्ये एफर्ट्स पाहायला मिळतात. 2 तर वाचवल्यात आणि त्याबरोबर 2 धावाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकूण 3 येणार आहेत. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. विशेषतः पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. या अगोदर देखील चांगल्या पद्धतीचे संघ तुम्हाला पाहायला मिळाले. शिवनेरी बोडकेनगर संघ पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय राजौरी सारखा एक ताकदवान संघ देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र या ठिकाणी जो पाहायला मिळाला. अंपायर्स या बॉलवरती रन किती आहेत? 3 धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं एकूण 14 धावा ह्या धावफलकामध्ये अज्जू तयार आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. अपील तर केलंय पंचांकडे. निर्णय काय असेल याही गोष्टीची इथे मात्र प्रतीक्षा केली जाणार आहे आणि त्याबरोबर आपण पाहतोय खरं तर थोडीशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये 2 पंचांच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर निर्णय मैदानाच्या आतमध्ये येणार. कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. अज्जू गती कमी होती. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. विकेट किपरनं इथे अकीपनं चुकी केली नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय थर्ड अंपायर 3ऱ्या पंचांचा वापर इथे आपण करणार आहोत. निर्णय काय असेल या गोष्टीच्या प्रतीक्षेमध्ये इथे मात्र सर्वजण आहेत. पाहूयात कॉट बिहाइंड साठी आपण पाहतोय. खरं तर 3ऱ्या पंचांकडे आपण आलोय. बॅट आणि बॉलचा स्पर्श झालाय की नाही याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाणार आहे. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आपण पाहतोय आयोजित क्रिकेटचा हा रणसंग्राम 7व्या पर्वामध्ये 7व्या सीझन मध्ये तुम्ही ही टुर्नामेंट या वर्षी या ठिकाणी पाहताय आणि अगदी एक महत्त्वपूर्ण मॅच जगदंबा स्पोर्ट्स खोडद आणि त्यांच्या विरुद्ध T20 स्पोर्ट्स बेल्ला ह्या 2 संघांमध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. T20 स्पोर्ट्स बेल्ला संघाने आपण पाहतोय पुणे आणि परिसरामध्ये खरं तर एक वेगळं असं वलयांक बनवले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जुन्नर तालुक्यामधून देखील ह्या संघाची नेहमी चर्चा होताना तुम्हाला पाहायला मिळते. बेल्ल्यामध्ये गेल्यानंतर नक्कीच सुमित भंडारे आणि अज्जू बेपारी यांचं T20 स्पोर्ट्स दालन तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीचे किट्स त्या दालनामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात आणि परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये T20 स्पोर्ट्सच्या अनेक टी-शर्ट्स आणि ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्ही पाहताय ही मॅच देखील आणि हा संघ T20 स्पोर्ट्स या नावानं ह्या स्पर्धेमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्णय काय असेल या प्रतीक्षेमध्ये इथे सर्वजण आहेत. इथे कॅमेऱ्यामधून क्लिअर होत नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो इथे ग्राह्य धरला जाणार आहे आणि याबरोबर इथे पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज इथे आउट होत आहेत. क्रिकेट म्हणजे पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. बाळा इथे स्वस्तामध्ये माघारी डगआउट्स मध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूने आता नवीन बॅटल इन होणार आहेत. फलंदाजाचं नाव असेल अधिक जाधव. संघमालक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अमित यांना आपण पाहिलं 5 चेंडूंचा सामना केला, 14 बनवल्यात. एक चांगली परिस्थिती, एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली सुरुवात जगदंबा स्पोर्ट्स खोडद संघाला. अमित यांच्या माध्यमातून अज्जू तयार विकेट टेकर म्हणून समोर आल्यात. उंचावून खेळलाय ऑन साइडला बॉल. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. चेरन षटकार 6 धावा.
इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड मध्ये होते बदल आणि त्याबरोबर 22 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट, दर्शदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. या अगोदरच्या बॉलवरती एक मोठा बेगहिट आला, त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. फुल टॉस बॉल होता कव्हरमध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि याबरोबर पुन्हा एकदा प्रश्न इथे पंचांकडे आहेत आणि आपण पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरकडे येणार आहोत. रनआउटसाठी आपण पाहतोय इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे नो बॉलसाठी आपण पाहतोय. या ठिकाणी कदाचित हा बॉल इथे चेक केला जाणार आहे. अंपायरचा रिव्ह्यू आहे हा. नो बॉलसाठी हा बॉल चेक केला जाईल. नो बॉल आणि बॅट्समन नॉट आउट आहे. नो बॉल आपण पाहतोय. बीमर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. उंची खूप होती, कमरेच्या उंचीवरती हा बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर नो बॉल हा डिसिजन देखील या ठिकाणी येतोय आणि फ्री हिटचा बॉल यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं एकूण 24 धावा धावफलकामध्ये. अज्जू भेपारी बॉलिंग मार्कवरती, अमित स्ट्राईक हँडवरती येत आहे. उंचावून खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अमित यांच्या बॅट मधनं येतोय एक जबरदस्त पॉवरफुल हिट. चरण षटकार. याबरोबर आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकार जर आले तर आदर्श सरपंच सन्माननीय विजयराव गायकवाड यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 30 धावा आहेत. शेवटचे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता ह्या मॅच. आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 24 बॉल रिक्वायर्ड 25 रन्स. 24 मध्ये 25 बनवायच्यात. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय स्पेलमध्ये अगदी दुसरं षटक सुमित भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कशा पद्धतीने पाहूयात मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार. सुमित यांच्या हातामध्ये बॉल. सुमित तयार आहेत. हो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. त्याबरोबर आपण पाहतोय बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक 1 धावेने इथे मात्र पुढे जाणार आहे. डॉट बॉल बद्दल खरं तर आपण चर्चा करत होतो. विशेषतः पहा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बेल्ला संघ इथे एफर्ट्स देतोय. विशेषतः सुमित भंडारी आपण सुरुवातीला पाहिले, त्यानंतर अज्जू बेपारी विकेट घेऊन आले, पण धावा वाचवण्यामध्ये खरं तर अयशस्वी ठरताना तुम्हाला पाहायला मिळेल. सुमित तयार आहेत. ओहो बॅटच्या रीडार मध्ये आलाय बॉल. डीप काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॉल खाली. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. खरं तर विकेट टेकर म्हणून सुमित भंडारीला पण केली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं बेल्ले या संघाकडनं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले. विकी स्पोर्ट्सला बाळे ह्या संघाकडनं देखील आपण सुमित भंडारी यांना कित्येक काळ क्रिकेट खेळताना पाहिलं आणि आपण पाहतोय
गावाचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आलाय, गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि सुमित भंडारी यांचं योगदान आपण ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. विकेट येते, 55 धावांचं टार्गेट इथे आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते 31 तर आल्या. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय, तर नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. मॅचची परिस्थिती पहा. अजून ही मॅच जिंकण्यासाठी शेवटचे बॉल शिल्लक आहेत 22 आणि 22 बॉलमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता असेल. सूरज स्ट्राईक एंडवरती राईट हँड बॅटल इथे सज्ज आहेत. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये बॉल, फिल्डर बॉल खाली. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरी विकेट. क्रिकेट म्हणजे दोन विकेट्स आपण पाहतोय ह्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा T20 स्पोर्ट्स बेल्ला संघ युटर्न घेतोय ह्या मॅच मध्ये, मात्र पकड बनवतोय. सुरुवातीला आपण पाहिलं होतं खरं तर पॉवर प्ले मध्ये बॅटिंगची पॉवर तुम्ही पाहिली. बॅटिंग मध्ये खूप साऱ्या रन्स आल्या. अजुबेपरीनं एक विकेट मिळवली होती, पण त्या विकेटचा परिणाम मॅच वरती विशेषतः पाहायला मिळाला नाही. पण ह्या षटकामध्ये आपण पाहिलं सुमित भंडारीनं बॉलमध्ये कंट्रोल ठेवलं, वेगावरती कंट्रोल ठेवलं, अचूक लेंथवरती बॉल रिलीज केले आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे लागोपाठच्या 2 विकेट्स येतात. तर विकेट हॅट्रिकची संधी निर्माण केली आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नाव असेल सुमित भंडारी. विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का? आतापर्यंत जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, तर ह्या मॅचमध्ये ह्या इनिंगमध्ये सुमित भंडारी हा कारनामा पूर्ण करणार का? विकेट हॅट्रिक बॉल इथे मात्र सुमित तयार आहेत. कट केलाय बॉल ऑन साइड, तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र आहेत. सिंगल येते बाय, चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर कट तुम्ही पाहिला. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये अवेलेबल होते. धाव मैदानाच्या आतमध्ये केवळ सिंगल येते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. धाव फलकामध्ये आपण पाहतोय धावा 32 धावा धाव फलकामध्ये मॅच मध्ये आपण पाहतोय. खरं तर पुन्हा एकदा थोडेसे फेरबदलाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. समालोचक अक्षय खरमाळे यांच्या वतीनं त्यांचे मित्र सुशील मुळे, जर आपण सामना जिंकून जर मैदानाच्या बाहेर आलात तर 500 रुपयांचं पारितोषिक विनिंग परफॉर्मन्ससाठी. हो हो हो, कट केलाय बॉल पहा, खूप जबरदस्त टप्पा केला. त्यानंतर आपण पाहतोय पिचिंग झाल्यानंतर हलकसं बॉलनं वळण घेतलं आणि खरं तर ही स्ट्रेंथ सुमित भंडारी केली कित्येक वर्षी आपण पाहिली. सिमेंट विकेटवरती आपण पाहतोय खरं तर स्विंग तुम्हाला फार कमी पाहायला मिळतात, नॅचरल स्विंग कमी असतात, पण तुमच्या स्किलच्या माध्यमातून तुम्हाला मात्र इथे एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागते. आणि आपण पाहतोय अनुभव खूप मोठा आहे आणि त्या अनुभवाचा वापर सुमित भंडारी मैदानाच्या आतमध्ये करतात. 19 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धाब्यांची गरज. 19 बॉल शेवटचे बाकी आहेत, 23 बनवायच्यात. बॉलिंग मार्कवरती सुमित भंडारी स्ट्रायकिंगवरती अधिक तयार आहेत. हलक्या हाताने पुढे एकदा कट केलाय बॉल, पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगल्या पद्धतीने बॉलला सेफ केले. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल आणि त्याबरोबर आपण पाहतोय इथे स्वतःवरती खरं तर विश्वास ठेवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळाला नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय केवळ एक सिंगल. षटक संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 33, शेवटचे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावेंची आवश्यकता. मॅच आणि चित्तथरारक सामने इथे आपण पाहतोय. जगदंगा स्पोर्ट्स क्लब खोडद ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून, खोडद प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे मात्र क्रीडा रसिकांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा तुम्हाला पाहायला मिळतोय. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुढा त्याचे स्मरण नाही. आज लढावं लागेल. हो हो, पुन्हा एकदा खूप अप्रतिम बॉल केला पहा. बॉलमध्ये वेग होता, बॉलमध्ये
कंट्रोल होतं, बॉलमध्ये क्वालिटी होती, बॉलमध्ये दर्जा होता आणि डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं पुन्हा एकदा इथे मात्र धावफलक स्थिर असेल. शेवटचे आपण पाहतोय 17 बॉल इथे शिल्लक आहेत. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फाईट मध्ये बॉल जाणार आहे. 6 रन षटकार. थँक्यू. स्कोरकार्ड जर आपण पाहिलं अगदी 39 धावा धावफलकामध्ये आल्यात. 16 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावींची आवश्यकता आहे. 16 बॉल शेवटचे बाकी, 16 जुने बनवायचे आहेत. कशा पद्धतीने पाहूयात. यानंतर मात्र मैदानावरती कामगिरी केली जाणार याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 16 धावींची आवश्यकता इथे ही मॅच जिंकण्यासाठी. जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद या संघासमोर आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पुढे एकदा बॉलर इथे रेडी आहेत. मच्छिंद्र आरोटे. हो 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 हो, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली आणि कॅच इथे ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हाही प्रयत्न इथे पूर्ण होतोय. 2 धावा येतात. कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 41 धावा धावफलकामध्ये. शेवटचे 14 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेंची आवश्यकता. एका बाजूला T20 स्पोर्ट्स बेल्ला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यजमान संघ खोडद संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद. खोडद प्रीमियर लीग मध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर इथे मात्र योगदान देतोय. बॉल हवेमध्ये, अज्जू बॉल खाली, टेकन व्हेरी गुड कॅच. मच्छिंद्र आरोटे इथे मात्र विकेट मिळवतात. फलंदाज क्रमांक 4 बाद. थँक्यू डीजे. पुढे एकदा आपण पाहतोय मच्छिंद्र यांच्या माध्यमातून विकेट्स आली. महत्वपूर्ण श्रेणी पहा मॅचला. पुढे एकदा इथे आपण पाहतोय बॉलिंगच्या माध्यमातून त्या मॅचवरती पकड मिळवण्याचा प्रयत्न आहे. मॅचमध्ये दबाव तंत्र बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यजमान खोडद संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, पण अशक्य असं काहीच नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय 13 बॉल आहेत, 14 बनवायच्यात. एखादा मोठा बिघिट जर आला ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होणार आहे. त्यासाठी मोठे बिघिट घेणं खरं तर गरजेचे आहे. इतके मोठे देखील इथे जोखीम नाहीये, पण त्यासाठी त्या पद्धतीची कामगिरी, त्या पद्धतीचा परफॉर्मन्स होणं हे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 13 बॉल शिल्लक, 14 धाव्यांची गरज. काय होणार? T20 स्पोर्ट्स बेल्ला की जगदंब स्पोर्ट्स खोडद ह्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा हा जीवघेणा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल. मच्छिंद्र तयार असेल तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये आलेत. 13 बॉल 14ची गरज. हो, उंचावून खेळलाय पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सामन्यातील हवा काढून टाकणारा सुपर टुपर हिट क्वालिटी स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन षटकार. 6 धावा. मोठा स्ट्रोक. आणि यानंतरची मॅच 2 विजेत्या संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. सामना संपल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी शिवनेरी बोडकेनगर जुन्नर आणि ह्या सामन्यातील विजेता संघ अशी मॅच यानंतर पाहायला मिळेल. सामना संपल्यानंतर लगेच शिवनेरी बोडकेनगर संघाचा संघनायक इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धाव्यांची गरज असताना अज्जू भेपारी यांच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा
विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजू विकेट घेऊन आलेत. खरं तर फार कमी वेळा तुम्ही अजू यांना बॉलिंगमध्ये पाहिलं असेल, पण ज्यावेळेस गावचा संघ मैदानात असतो त्यावेळेस अजू नेहमीच बॉलिंगमध्ये एक चांगले गोलंदाज म्हणून समोर येत असतात. आज देखील संघाला त्यांच्या गोलंदाजीची गरज होती आणि तुम्ही पाहताय विकेट टेकर गोलंदाज म्हणून अज्जू बेपारी याही मॅचमध्ये इथे मात्र स्वतःला सिद्ध करतायत. जबरदस्त एफर्ट्स देत आहेत बॉलिंगच्या माध्यमातून. शेवटचे 11 चेंडू आणि 8 धावींची गरज. विजय आलेत. नाव तर आपण पाहतोय विजय आहे. नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये काम केलं जाणार का? डॉक्टर विजय आलेत. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल? 11 बॉल 8 धावेंची गरज. हलक्या हाताने पुन्हा एकदा पॉइंटमध्ये बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न अकीब बॉलला तिथे कलेक्ट करू शकले नाहीत. त्या अगोदर एक सिंगल पूर्ण होतीये. धावफलकामध्ये होतोय बदल. शेवटचे 10 चेंडू 7 धावेंची गरज. एकूण 48 धावा ह्या धावफलकामध्ये तुम्ही पाहताय. सुरू असलेला सामना T20 स्पोर्ट्स बेल्ला आणि त्यांच्या विरोधामध्ये जगदंब स्पोर्ट्स खोडात. चांगली मॅच. यजमान संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहेत. 10 बॉल शेवटचे बाकी आहेत. 7 अजूनही बनवायच्यात. अज्जू बेपारी बॉलिंग मार्क करते आपण पाहतोय. ह्या षटकामध्ये एक विकेट घेऊन आलेत. 10 चेंडूमध्ये 7 बनवायच्यात. एका बाजूला 5 विकेट गेल्यात. यानंतर खरं तर परिस्थिती काय असेल याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. केवळ सिंगल. जोखीम घेण्याचा अजिबात प्रयत्न नाहीये. कारण धावा जर आपण पाहिले ना 6 धावा अवघ्या अजून मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. 9 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं 5 विकेट संघाने गमावल्या. त्यामुळे धावा बनवत असताना खरं तर विकेट वाचवणं हे देखील खोडद संघासाठी इथे आता महत्त्वपूर्ण आहे. 9 बॉल 6 हे समीकरण आपण पाहतोय. अजू तयार असतील. हो 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 दांडी गोल झाली आहे आणि 6वा धक्का. अज्जू बेपारी ह्या षटकामध्ये दुसरी विकेट पळवतात. खोडद संघाला 6वा धक्का. फलंदाज बाद. क्वालिटी जगदंब प्रीमियर लीगला चांद लावणारा चौकार. 4 रन. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मधून रूम बनवली, जागा बनवली आणि तिथे मात्र एक क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक आपण पाहिला. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद संघाला 2 धावेंची आवश्यकता. शेवटचं षटक करण्यासाठी आपण पाहतोय बेल्ले गावचे अपकमिंग स्टार, रायझिंग स्टार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो सुरेश गुंजाळ बॉलिंग मार्कवरती आलेत. शेवटचे 6 चेंडू 2ची गरज. ही मॅच जर आज सूरजने जिंकून दिली तर आज खोडद नगरीमध्ये सूरजचा डंका वाजणार. आज बेल्ले गावामध्ये सूरजचा डंका वाजणार. काय होणार? शेवटचे 6 चेंडू 2 धाब्यांची गरज.
पहिलाच बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. एका बाजूला T20 स्पोर्ट्स बेल्ला आणि दुसऱ्या बाजूला यजमान जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडत. कोण जिंकणार? 5 चेंडू 2 ची गरज. परत एकदा डॉट बॉल आणि तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. वाईट साठी कदाचित हा बॉल चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत. सुरेश गुंजाळ आपण पाहतोय इथे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन आत्रे एका बाजूला आपण मैदानात मध्ये पाहतोय. जबाबदारी दोन्ही प्लेअर वरती इथे मोठी असेल. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी ही मॅच मैदानात मध्ये आपण पाहतोय. खोडद प्रीमियर लीग मध्ये हा सामना मैदानात मध्ये रंगलाय. डॉट बॉल इथे आपण पाहतोय. दुसराही डॉट बॉल मैदानात मध्ये सुरेश गुंजाळ इथे मात्र पेश करतात. शेवटचे 4 चेंडू 2 ची गरज. सुरेश गुंजाळ इथे ओकणारी गोलंदाजी करतात. 4 मध्ये 2 ची गरज. पुढे एकदा पुढे सरसबत खेळण्याचा प्रयत्न आणि हाही बॉल इथे मात्र डॉट असेल. आणि याबरोबर सुदर्शन आत्रे धक्का क्रमांक 8. दोन. क्रिकेट म्हणजे साळुंगे नवीन बॅटल आलीत. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावा. मॅच अंतिम चरणाकडे गेली आहे. मॅच रंगली आहे. मॅच रंगणार यात मध्ये कोणतीही शंका नाहीये. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. आज विजयाचे रस्ते कोण बनवणार? एका बाजूला बेल्ले, दुसऱ्या बाजूला खोडत, एका बाजूला सुरेश आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी आले. आणि याबरोबर एक सिंगल इथे मात्र पूर्ण होते आणि त्याबरोबर स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झालाय. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. आणि टाय झाला तर सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 2 चेंडू 1 धाब्याची गरज. सुरेश गुंजाळ वरती जबाबदारी मोठी आहे. 3 बॉल आपण पाहिले खरं तर डॉट केले. त्यानंतर 4थ्या बॉलवरती आपण पाहिलं इथे मात्र एक सिंगल मैदानात मध्ये राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आता सलीम मैदानात मध्ये असणार आहेत. कशा पद्धतीची कामगिरी मैदानात मध्ये होणार. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हो, उंचावून खेळलाय बॉल. अज्जू बॉल पर्यंत पोहोचणार का? आणि या बरोबर जगदंबा स्पोर्ट्स खोडद संघ ह्या मॅच मध्ये विजयाचं बिगुल वाजवतोय. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. चला, जगदंबा स्पोर्ट्स खोडद आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवनेर बोडकीनगर जुन्नर. शिवनेर बोडकीनगर जुन्नर आणि जगदंबा स्पोर्ट्स खोडद